माझ्यासारख्या वीराने फेकलेल्या छड्या आणि वृक्षाचा घाव याला निवारण केला आणि युद्धाला तो असणारा संचावला. अंग चंद्रबाण समेळी कपिला कपाळी बाण ही सळी चळी लागला ठिकाणी जंबूच्या त्या ठिकाणी असणारा बाण पूर्णपणे मारला बाण हिसाळा आणि तो बाण कुठा जम्बूच्या कपाळावर जाऊन त्या ठिकाणी लागला. अंगावर ठेपला आणि वापस जाऊन जम्बूच्या कपाळावर तो बाण लागला. काय झालं? लागता बाणाचा घात जम्बू मारी पडे मूर्छित हळवाला गडगडा हसला बाणाचा ठेपा लागला पुढच्या गतावस्थेमध्ये जम्बू मारी पडला. हनुमंत हसू लागले. काय करतात पुढं? कोण रूपती तुझे बाण तुझाची घेव पहाती प्राण आपण कोणते बाण तुझाच प्राण घेतील. तुझे शस्त्र तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही. ऐकून कपीचं वचन जम्मू विचारी आपण पातळीला दंडीला लावून करून अरे इथून जर माघारी जावं तर राजा रावण आपल्याला दंड दिल्याशिवाय राहणार नाही. याचा दंड सहन करण्यापेक्षा याच्या हाताने मेलेलं बरं. परिघटनीला घंटा युक्त करावया हनुमंताचा घातला असणारा परीघ तो परीघ त्या ठिकाणी घेतला आणि हनुमंताचा घात करण्यासाठी सरसावला जम्बू. माझ्या परिघाचा घात मला हनुमंत कैसे दिले रघुनाथ रणपुरुषार्थ पाहुयात याचा पुरुषार्थ पाहू आता. माझ्या परिघाचा घात जर यानं सहन केला खरंच याचा असणारा गुरु राम खराय असं त्या ठिकाणी जम्बू बोलतोय. हनुमान उडाला आकाश वरद सामर्थ्य शक्ती कैसी हवी बरोबर त्या ठिकाणी हनुमंतानं आकाशपंताला उठाण घेतली. परिघावर ही शक्ती टाकलेली होती. देवी होती. त्या दैवतेची ताकद होती परिघ हनुमंताच्या पाठीमागं. हनुमंताची परिघाला संधी पाठी आगासी विस्मय करी कपी विस्मय हनुमंताने केला. हनुमंत आकाशपंताला ओळखलाय. परिघ पाठीमागं पळून लागलेला पण त्या आकाशपंतानं हनुमंताच्या दिशेने येऊ लागलेला. विस्मय हनुमंताला जरा काय विचार करतो? स्वर्गी उठला हात परिघ सुटला दूर झाला आजी कपिंद्र वाचे स्वर्गामध्ये हाकार झाला. 33 कोटी लोक घाबरले. जर या परिघानं हनुमंताचा प्राण घेतला तर पुढचं काय होईल आपल्याला कोण सोडवेल. ज्याची तेव्हा ज्याची त्याचा असणारं कोण असतं. देवालाही काळजी होती. देवाची इच्छा होती विजय हनुमंताचा व्हावा आणि राम या ठिकाणी यावा आणि या राजा रावणाला मारून आपल्याला सोडा. म्हणून देवाना काळजी. हा काय म्हटला? काय होतं हनुमंताचं? आयुष्य ऐकला गोष्टी परिघ येता देखो पाठवा कपी मुझे घातली आणली अशा गोष्टी ऐकल्या. परिघ पाठीमागे येऊ लागला. एवढ्यामध्ये हनुमंताच्या शेतानं काय केलं? आयुष्य ऐकता गोष्टी परिघ येता देखो पाठी कपी मुझे घातली आणली जे तुम्ही घाटे वनदेवते अद्या असणाऱ्या हनुमंताच्या शेपटीनं वनदेवतेचीच घाटी चिपली. कशामुळं? तो परिघाला आशीर्वाद वनदैवतेचा होता ना म्हणून त्या दैवतेची घाटी चिपली. तिचं नरड आवळून धरलं. काय होतंय? देवता म्हणे श्रीराम भक्त तुझं मी शरण आले देवता